नक्की आमदार विजय देशमुख यांची मनमानी, दडपशाही, हुकुमशाही, स्वतःच्या मुलाचं भविष्य सुधारण्यासाठी त्यांच्या डोळ्यामध्ये खुपत असलेले जुन्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याची त्यांची प्रवृत्ती आणि व्यक्तिगत द्वेषाचं राजकारण हे विजय देशमुखांचं खासियत झालेलं होतं. एकेकाळी सभ्य वाटणारा माणूस हा भारतीय जनता पार्टीच्या झाडाला लागलेला अमृत फळ वाटत होता, पण हे अमृत फळ नसून हे विषारी फळ आहे. आम्हाला उशिरा लक्षात आलं. त्यांनी ज्या पद्धतीनं महानगरपालिकेमध्ये आपल्याच पक्षाची सत्ता असताना आपल्याच पक्षाच्या महापौरांना त्रास देणं, त्यांचं मानहानी करणं, त्यांची कुचेष्टा करणं, सभागृहामध्ये त्रास देणं, सभागृहाच्या बाहेर त्रास देणं, शहराचा अध्यक्ष मी असताना मला त्रास देणं, पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये अयशस्वी व्हावं त्यासाठी त्यांच्या हस्तकांना चेले चमच्यांना धरून प्रयत्न करणं, शहराध्यक्षांच्या पुतळ्याचं दहन करणं, असं एक नाही शेकडो कृती विजय देशमुखांनी केलं. आणि या संदर्भामध्ये जे भारतीय जनता पार्टीकडून सांगितलं जातं की जगामध्ये लोकशाही असलेला एकमेव पक्ष आहे असं मानलं जातं, असं त्याचं अवडंबर माजवलं जातं. या पक्षामध्ये मला वाटलं की एखादा माणूस जर अशा पद्धतीनं दुष्टबुद्धीनं वागत असेल तर याला अपील कोर्ट आहे, म्हणून ठिकठिकाणी मी याच्या विरोधामध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला. सोलापूरचे संघटन मंत्री असतील, विभागीय संघटन मंत्री असतील, संघाचे पदाधिकारी असतील, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, महाराष्ट्राच्या प्रभारी त्यावेळेला माननीय खासदार सरोजजी पांडे होते, रावसाहेब दानवे प्रदेशाचे अध्यक्ष होते, रवीजी भोसारी, विजय पुराणिक, अशा अनेक दिग्गज लोकांपुढे यांच्या कुकर्माचा पाडा वाचला. परंतु सगळ्यांनी फक्त ऐकून घेतलं आणि यांना कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त केला नाही. त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की या पार्टीमध्ये फक्त हात वर करणारा एक आमदार वरच्या लोकांना लागतो, खाली कार्यकर्त्यांची माती झाली तरी चालेल अशा प्रकारची वृत्ती दिसून आली. ज्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीनं भारतीय जनता पार्टीचं हे भव्य दिव्य मंदिर उभं राहिलं, जगातला सगळ्यात मोठा पक्ष, आता ऑनलाईन सभासद सिस्टीमनं ती सभासद सिस्टीम कशी आहे याचा भांडाफोड लवकरच होईल, पण असं सगळीकडे डंका वाजवणाऱ्या माणसांना, ज्या कार्यकर्त्यांनी त्यागानं, बलिदानानं, समर्पणानं भारतीय जनता पार्टी उभी केली, तो कार्यकर्ता मेला की जिवंत आहे हे बघण्यासाठी देखील वेळ नाही, फक्त सत्तेमध्ये असलेल्या माणसांचं लाड पुरवायचं अशा प्रकारची भूमिका घेतली. मग त्यावेळेला आम्हाला जाणवलं, ज्या अटल बिहारी वाजपेयींचा भारतीय जनता पक्षावर आम्ही भाळलो होतो, ज्या प्रमोद महाजनांच्या भारतीय जनता पार्टीचं आम्हाला आवड होते, ज्या गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय लिंगराजजी अल्लाळ यांनी आम्हाला संघर्षाचा आणि समर्पणाचं वेळ लावलेलं होतं, ती भारतीय जनता पार्टी 2015-16 नंतर संपलेली आहे. आता फक्त सत्तापीपासून नेतृत्वाच्या हातामध्ये भारतीय जनता पार्टीची सूत्रं गेलेली आहेत. आता जास्त रक्त पिणं यांच्याकडून पाजणं यांना आपल्या हातून शक्य होणार नाही. आणि पक्षामध्ये राहून पक्षाच्या विरोधामध्ये काम करण्याची विजय देशमुख वृत्ती जी आहे ती माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडून होणार नव्हतं. आपण अनेक वेळेला बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचं काम विजय देशमुख फक्त स्वतःच्या निवडणुकीमध्ये करतात, बाकी इतर वेळेला विरोधी पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसणं, स्वतःच्या पक्षाचं बाजार समितीमध्ये पॅनल असताना काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या पॅनलमध्ये जाऊन उभं राहून स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करणं आणि वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये साठलोटाचं राजकारण करणं. निवडून येतील का नाही? 100% निवडून येणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय देशमुख निवडून येणार नाही. लिंगायत समाज त्यांच्या पाठीशी आहे, लिंगायत समाजाची असा भ्रम आहे. लिंगायत समाजाच्या अनेक मातब्बरांना त्रास दिलेला आहे. लिंगायत समाजाची एक मुलगी, एक भगिनी या सोलापूर शहराच्या महापौर पदावर विराजमान झालेली होती. जर यांना लिंगायत समाजाची चीड होती, चाड जर असली असती तर त्या भगिनीला त्रास दिला नसता. डायसवर एका महापौराचा अपमान, म्हणजे लिंगायत समाजाची ती बहीण म्हणून नव्हे, पण महापौर आपल्या पक्षाचा आहे, त्या महापौरांना जर त्याच पक्षाचा सभागृह नेता एकेरी भाषेमध्ये शिवीगाळ देत असेल त्यांच्या सांगण्यावरून, त्यांना कामकाज करू देत नसेल, हे असेल, महात्मा बसवेश्वरांचं स्मारक असेल, इथलं लिंगायतचं भवन असेल, अशा प्रत्येक गोष्टींमध्ये अडथळा निर्माण करण्याचं, लिंगायत समाजाचा ओबीसीचा समावेश असेल, लिंगायत समाजामध्ये महामंडळाची स्थापना करून किती लोकांना यांनी वित्तीय सहाय्य मिळवून दिलं, या सगळ्या गोष्टी डिवाइड आणि रूल करणारा हिटलर
अशा प्रकारची ख्याती आता लिंगायत समाजामध्ये आहे. त्याचबरोबर लिंगायत समाजाचा स्वाभिमान असलेलं सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी फक्त दुसऱ्यांचं नेतृत्व प्रस्थापित होऊ नये याच्यासाठी पाडलं आणि विमानतळाचा आधार घेतला. अजूनही बघतो आपण, म्हणजे पूर्वी असलेल्या विमानतळाला रंगरंगोटी डागडुजी करून नवीन विमानतळ केलं, अशा थाटामध्ये उद्घाटन करण्याचा आविर्भाव विजय देशमुख करत आहेत. आम्हाला बघायचं आहे किती विमानं आणणार आहे आणि किती उद्योगधंदे आणणार आहेत. विजय देशमुखांना चॅलेंज आहे, त्यांनी विमानतळासाठी चिमणी पाडली ना, फक्त त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या मुलाला एक पिठाची गिरणी चालू करून एक 4 लोकांचं रोजगाराचं संधी त्यांनी उपलब्ध करून द्यावे, एवढं तरी त्यांनी करावं. तर एक 4 लोकांची तरी बेरोजगारी दूर होईल. ते किती खात्याचे मंत्री होते, आता उल्लेख केला. परिवहन राज्यमंत्री होते. सोलापूर बस स्टँडची अवस्था जर बघितली तर ओकार येते अशा प्रकारचं खाण्यावर. सोलापूरचं सिटी बस बंद पडलं, परिवहन राज्यमंत्र्याचं. सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलची अवस्था काय, आरोग्य राज्यमंत्री. सोलापूरच्या रस्त्यांचा अवस्था काय, PWDचे मंत्री होते. सोलापूरच्या दुग्ध व्यवसायाची व्यवस्था काय, ते पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री होते. सोलापूरच्या वस्त्रोद्योगाची अवस्था काय, ते वस्त्रोद्योग मंत्री होते. सोलापूरच्या विडी उद्योगाचं कामगार क्षेत्राचं काय, ते कामगार मंत्री होते. ज्या ज्या खात्याचं मंत्रिपद यांच्याकडे होतं त्या त्या खात्याशी संबंधित असलेल्या सगळ्या घटकांचा बट्ट्याबोळ करण्याचं काम एक व्हिजन नसलेलं नेतृत्व विजय देशमुखांनी केलं. अशा माणसाला घरात बसवणं म्हणजे सोलापूरच्या विकासाचं दार खुलं करण्यासारखं आहे. त्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे त्या त्या गोष्टी आम्ही पक्षीय भेद बाजूला विसरून विजय देशमुख घरी बसलेच पाहिजे असं आहे. आणि सध्याच्या काळामध्ये आता भारतीय जनता पार्टीचे आणखी नवीन कार्यकर्त्यांना काही गोष्टींचा बोध झालेला आहे, काही गोष्टींचा शोध लागलेला आहे. त्यांनी कशा कशा पद्धतीनं कुठं कुठं गद्दारी केलेलं आहे. आता भारतीय जनता पार्टीच्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक मेसेज फिरत आहे, हीच वेळ आहे गद्दारांना धडा शिकवण्याची. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पेटलेले आहेत, मतदार पेटलेले आहेत आणि आमच्यासारखे दुखावलेले असंख्य कार्यकर्ते पेटलेले आहेत. यंदा विजय देशमुखांची गच्छंती अटळ आहे.